परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात असलेल्या पांगरा लसीना गावात गेल्या काही दिवसांपासून एक विचित्र अशी घटना घडत आहे। शेतकरी नरहरी परसराम पावडे यांच्या गट क्रमांक 102 मधील शेतात जमिनीखालील भागातून काळा धूर किंवा वाफ निघत असल्याची बातमी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे। 7 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या घटनेनं गावकऱ्यांमध्ये भूकंप किंवा ज्वालामुखीची भीती निर्माण झालेली आहे। मात्र या घटनेचा अभ्यास केल्यास हे रहस्य फारसे गंभीर नसून मातीतील रासायनिक प्रक्रियेचा परिणाम असल्याचं समोर येत आहे। हे प्रकरण केवळ वैयक्तिक शेतकऱ्यांचं नुकसान नव्हे तर जिल्ह्यातील शेती आणि पर्यावरणाशी निगडीत मुद्दा देखील उजेडात आणते आहे। खरीपाच्या हंगामात शेतकरी नांगरणी, पेरणी आणि पिकांना पाणी देण्यात व्यग्र असतात। मात्र पांगरा लसीना गावातील नरहरी पावडे यांच्या शेतात पीक वाढण्याऐवजी धूर निघण्याची घटना अनपेक्षित स्वरूपात घडताना दिसत आहे। गावकरी शेताजवळ एकत्र येऊन चर्चा करत आहेत। काही जण ज्वालामुखीची शक्यता वर्तवत आहेत तर इतर भूकंपाचा इशारा म्हणून देखील पाहत आहेत। या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरले। शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे याची तक्रार देखील केली आणि त्यासाठी तलाठी शिल्पा सरपे यांनी देखील शेताची पाहणी केली आणि भूविज्ञान विभागाला त्याबद्दल माहिती दिली आहे किंवा कळवले देखील आहे। रक्षाबंधन आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे भूवैज्ञानिकांची टीम सोमवारी तपासणी करणार असल्याचं किंवा त्यांनी आता ती तपासणी देखील केली आहे आणि त्या माध्यमातून या घटनेचे मूळ कारण काय आहे तर ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील माती विज्ञान विभागाचे प्रमुख असलेले डॉक्टर कौसिडकर यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना असं म्हटलंय की याची मुख्य 3 कारणे असू शकतात। पहिलं म्हणजे मातीतील रासायनिक अभिक्रिया असते। दुसरं म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटच्या साचलेल्या थरामुळे होणारी ही एक प्रक्रिया आहे आणि तिसरं म्हणजे सेंद्रिय पदार्थांचे विघटन किंवा दूषित पाणी जसं की दफन केलेल्या किंवा गाडल्या गेलेल्या प्राण्यांच्या अवशेषांमुळे निर्माण होणारी एक रासायनिक प्रक्रिया देखील असू शकते। हे भूकंप किंवा ज्वालामुखीशी संबंधित नसून नैसर्गिक रासायनिक प्रक्रिया असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही असंही त्यांनी सांगितलंय। तज्ज्ञांच्या मते सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन उष्णता आणि वायू निर्माण होतात किंवा खनिजांच्या विघटनामुळे हवा संपर्कात येताच धूर किंवा वाफ तयार होते आणि त्यानंतर हे प्रकरण फक्त एका शेताचे नाही तर मराठवाड्यातील शेतीच्या आरोग्याशी निगडीत असलेलं एक जोडलेलं आहे। मातीतील रासायनिक बदल, अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे होणाऱ्या अभिक्रिया आणि सेंद्रिय खतांचा अतिरेक यामुळे देखील अशा घटना घडू शकतात असं देखील काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे। जिल्हा प्रशासनानं तातडीनं भूवैज्ञानिक तपासणी करून अहवाल त्या संदर्भात एक जारी देखील केलेला आहे। मात्र त्याबद्दल शेतकऱ्यांनी माती परीक्षण आणि योग्य खत व्यवस्थापनाचे मार्गदर्शन देणे देखील गरजेचं आहे असं देखील म्हटलं जात आहे। भूकंप किंवा ज्वालामुखीची भीती ही अनाठायी आहे किंवा निष्फळ देखील आहे, पण पर्यावरणातील बदलांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। या घटनेतून शिकून शेतीला अधिक शास्त्रीय दृष्टिकोन देण्याची देखील वेळ आलेली आहे। अन्यथा छोट्या रहस्यांमुळे मोठी भीती निर्माण होत राहील आणि त्यातूनच अशा काही अफवा किंवा हे घडत राहील। एकूणच भूवैज्ञानिकांनी आता याबद्दल नेमकी अहवाल काय दिला अद्याप ते तरी आपल्याला कळू शकले नाही, परंतु येत्या काळात ते आपल्याला समजेल। मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांनी, नागरिकांनी भीतीचं कोणतंही वातावरण नाही किंवा भीतीचं कारण नाही असं देखील काही तज्ज्ञांनी किंवा शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे या व्हिडिओबद्दल आणि एकूणच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुर्तास धन्यवाद। नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ।